राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षा करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी पातूर येथील भेटीत केला। दरम्यान अकोला पोलिसांनी 6 तास एफआयआर दाखल करण्यास का लावले असा प्रश्न आमदार पवार यांनी उपस्थित करत मोठे बिंग फोडले। माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात उघडकीस आली आहे। एका 10 वर्षीय निष्पाप बालिकेवर 60 वर्षाच्या एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या सर्व प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 6 तासापेक्षा अधिकचा कालावधी लावल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी येथे लावला। त्यांनी आज पीडित परिवाराची भेट घेत त्यांची सांत्वन केली। यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, रफिक सिद्दीकी, देवानंद ठाले यांची उपस्थिती होती। पण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी पातूर तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एका लहान मुलीवर 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार एका 60 वर्षाच्या माणसाने केला। ही घटना जेव्हा आम्हाला कळाली अतिशय दुःख झालं, रागी आला। इथं असणारे आमदार देशमुख साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि मग कालचा दिवस हा कुठेतरी जो क्रिमिनल आहे, जो नराधम आहे, त्या व्यक्तीला शोधण्यामध्ये पोलीस व्यस्त होती। पण आज खरं तर आम्ही या ठिकाणी आलो। फार चुकीच्या पद्धतीने या लहान मुलीवर तिथं अन्याय झालेला आहे। ती मुलगी बोलू पण शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे, घाबरलेली आहे। त्याच्याचबरोबर त्या मुलीला तो जो व्यक्ती होता ज्याने अत्याचार केला, आईला मारून टाकेल, नाहीतर तुझ्या वडिलाला अडचणीत आणेल, मी पोचलेला आहे, माझी फौज खूप मोठी आहे, अशा पद्धतीने कुठेतरी त्या लहान मुलीला घाबरवायचा आणि तिच्यावर अत्याचार केला। खरं तर त्या लहान मुलीने धाडस दाखवलं, आईवडिलांशी ती बोलली आणि मग लगेचच आईवडिलांनी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली। परवा संध्याकाळी 5-5:30ला तक्रार केली। एफआयआर होताना थोडासा वेळ लागला, 11पर्यंत एफआयआर त्या ठिकाणी झाला। खरं तर हा प्रश्न आहे की एफआयआरला एवढा वेळ का झाला। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित बालिकेला गाठून तिच्यावर अत्याचार केला। एवढेच नव्हे तर मी खूप पोहोचलेला माणूस आहे, माझे कोणी काहीही करू शकत नाही अशी धमकी देत त्याने बालिकेला घाबरवण्याचा प्रयत्न केला। त्याने बालिकेच्या आईवडिलांनाही जीवे मारण्याची किंवा अडचणीत आणण्याची भीती घातली होती असा दावा आज आमदार रोहित पवार यांनी येथे केला। त्यामुळे पोलीस यंत्रणेवर अप्रत्यक्षपणे त्यांनी जोरदार ताशेरे ओढले आहे। गुन्हा दाखल करण्यासाठी 6 तासांचा कालावधी का लागला आणि आरोपी फरार होण्यास कोणी मदत केली अशी विचारणा आमदार रोहित पवार यांनी केली। त्याचबरोबर या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी कोण्या राजकारण्याने प्रयत्न केले याची चौकशी होण्याची मागणी आता समोर येत आहे। दुर्दैव एवढंच की तो माणूस ज्याने हा अत्याचार केला तो फरार आहे। काल आम्ही जेव्हा पालघरला गेलो होतो, काही क्षणातच त्या आरोपीला पकडण्यात आलं होतं। पुण्यामध्ये सुद्धा जी घटना घडली तिथं सुद्धा आपण जर बघितलं तर काही क्षणातच तिथल्या आरोपीला पकडण्यात आलं होतं। पण दुर्दैव असं इथला आरोपी अजूनपर्यंत पकडला गेला नाही। आणि आरोपी बोलत असताना काही लोकांशी असंही बोलला आहे की माझा दारूचा व्यवसाय, मी हफ्ते देतो, मला कोणी काय करू शकत नाही। पण पोलिसांवर आमचा विश्वास आहे आणि पोलिसांना आम्हाला विनंती करायची आहे आणि आव्हानसुद्धा करायचं आहे। आज संध्याकाळपर्यंत त्या नराधमाला तुम्ही पकडा, त्या आरोपीला तुम्ही पकडा, त्याला जेलमध्ये टाका आणि हा जो विषय तो फास्ट ट्रॅकमध्ये घेतला पाहिजे। इथे असणाऱ्या महिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं हेच मत आलं की अहो कोर्ट कचेरी, हातावरचं आमचं पोट, शेतात गेल्याशिवाय काम केल्याशिवाय आमचं घर तिथं चालत नाही आणि याच्यात आम्ही किती वेळा कचेऱ्यात जाणार।